नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल. आज आपण 8 ते 9 वर्ष मुलीचा कळीचा प्लाझोची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहे. त्यासाठी मी हे 2 मीटर क्रेपचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि 2 मीटर साडीचंही तेवढंच फॅब्रिक घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला मापे दाखवते. आपली उंची आहे 34 इंच, कंबर आहे 24 इंच, सीट आहे 30 इंचाचा. सर्वप्रथम आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया. हे बघा, अस्तरला मी पूर्णपणे ओपन केलेलं आहे. या पद्धतीने आपण अस्तरला डबल जॉईन करणार आहे आणि नंतर ना आपण या पद्धतीने त्याला फोल्ड करून घेणार आहे. आता मी हे फोल्ड करून ठेवलेलं आहे. ही बाजू ओपन बाजू आहे. या बाजूला आपले 4 फोल्ड येतात. हे बघा, 1 2 3 4 आणि या साईडला बंद बाजू आहे आपली. म्हणजे आपले दोन्ही बंद बाजू या साईडला गेलेली आहे. आता आपण मार्किंग करून घेऊया. आता आपण वरच्या साईडने सर्वप्रथम इलास्टिक साठी मार्क करणार आहे. आपले इलास्टिक 1 इंचच आहे, तर आपण 2.5 इंचावरती मार्क करणार आहे. 2.5 इंचावरती मार्क करून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण हे इलास्टिक साठी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण उंचीचं माप टाकून घेऊया. उंचीचं माप टाकताना आपण इथून उंचीचं माप टाकून घेऊया. इलास्टिकच्या फोल्डची बाजूने सोडून द्यायचं आहे आणि उंची आपली 34 आहे. तर आपण एक याच्यावरती अस्तरवरती कटिंग करत आहे, त्यामुळे आपण 1 इंच कमी ठेवणार आहे आणि 1 इंच फोल्ड करण्यासाठीही ठेवणार आहे. 1 इंच कमी करून आपण 33 वरती मार्क करून घेऊया आणि लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपली या साईडने काठ येत आहेत. काठ आपले एक व्यवस्थित करून घेण्यासाठी आपण अर्धा इंचाची लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण कळीच्या प्लाझोचे 8 कळी पाडणार आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम आसनचं मार्क करून घेऊया. आसनचं मार्क करण्यासाठी इथून आपण 2.5 इंच घेणार आहे. 2.5 इंचावरती मार्क करून घेऊया. क्रॉस साठी आपण हिपचा चौथा पार्ट करणार आहे. हिप आपली 30 इंच आहे, त्याचा चौथा पार्ट 7.5 इंच येतो आणि त्याच्यामध्ये 4 इंच ऍड करणार आहे. तर आपले 11.5 इंच येतात. 11.5 इंचामध्ये आपण अर्धा इंच शिलाईचं करणार आहे, म्हणून आपण 12 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि 1 इंच मी वरच्या साईडने इलास्टिक लावणार आहे. ते 1 इंच सोडलेलं आहे आणि 12 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. आता इथून आपण 2 इंच वरती येऊया आणि जे आकार देऊन घेऊया. आता आपण 8 कळी करणार आहे, तर कळीसाठी मार्किंग करणार आहे. कळीसाठी मार्किंग करण्यासाठी आपण हिपचा
हिप मध्ये 2 इंच मिसळणार आहे. आपली हिप 30 आहे, हिप मध्ये 2 इंच मिसळून 32 होतात. त्याला 8 ने डिवाइड करणार आहे कारण 8 कळी आहे. तर आपलं उत्तर येत आहे 4.5 इंच. त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाईसाठी मार्क करणार आहे, तर आपण 4.5 इंचावरती मार्क करून घेऊया. 4.5 वरती मार्क करायचं आहे आणि खालच्या साईडने पण आपण 4.5 वरती मार्क करायचं आहे. आता आपण खालच्या साईडने मार्क करताना या बंद बाजूच्या साईडने 4.5 इंचाचं मार्किंग करणार आहे आणि हा हा टोक ते हा टोक आपण जॉईन करून घेणार आहे. आता आपण गोलाई देणार आहे, तर गोलाई देण्यासाठी आपल्याला अर्धा इंच यायचं आहे वरती. तर आपण या साईडने अर्धा इंच वरती येऊया आणि हा शेप गोलाईमध्ये देऊया. आता ही आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे मार्किंग करून. आता आपण कटिंग करून घेऊया. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे काठाचा, तो आपण कट केला नव्हता, तो आधी कट करून घेऊया. आपण हा जे आकार कट करताना अर्धा अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन सोडणार आहे शिलाईमध्ये दाबण्यासाठी. आता आपली कळीचं कट झालेले, गोलाईचा पार्ट मी कट केलेला नाही. आता आपण इथून तो गोलाईचा पार्ट करणार आहे कट. इथून आपण अर्धा इंच वरती येणार आहे आणि इथून गोलाकार शेप देऊन कट करून घेणार आहे. आता आपण यातल्या 2 कळी आहेत त्या उचलून घेणार आहे. या पद्धतीने अशा ठेवणार आहे आणि हे अशी ठेवणार आहे ओपन करून. आपण कळी ठेवलेली आहेत. इथे याच पद्धतीने आपण कळी जॉईन करून घेणार आहे, म्हणजे शिलाई मारून घेणार आहे. या पद्धतीने या साईडने कडेने एक एक कळी उचलून शिलाई मारून घ्यायची आहे. मी शिलाई मारून दाखवते तुम्हाला. त्याच्या आधी मेन फॅब्रिक वरती पण सेम याच पद्धतीने कटिंग करायची आहे आणि नंतर आपण कळी जॉईन करून घ्यायची आहे. आता आपलं टोटल 4 कळी आहेत, ते टोटल 3 कळ्या दिसत आहे कारण आपण ही मधली जॉईंट ओपन केलेली नाही म्हणून आपल्या टोटल 3 कळ्या दिसत आहे. जर तुम्ही मधली जॉईंट हे केली तर आपल्याला टोटल ह्या 4 कळ्या दिसल्या असतात. 1 2 3 4. आता हे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून झालेलं आहे.
त्याचप्रमाणे आपण दुसराही पाय रेडी करून घेतलेला आहे. आता आपण दोन्हीही सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे आणि हा जे आकार आहे तो आपण सर्वप्रथम स्टिच करून घ्यायचा आहे. आता आपल्या जे आकारला शिलाई मारून झालेली आहे याला या पद्धतीने ओपन करायचं आहे आणि इथून व्ही आकाराच्या शेप मध्ये म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. इथून शिलाई मारायची आहे ते इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपला हा वेग नेक पण शिलाई मारून झालेला आहे. आता आपण कमरेला इलास्टिक टाकून घेऊया. आता इलास्टिक इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला ऑलरेडी आपण जॉईन केलं होतं मार्किंगचं, त्याला या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे आणि या पद्धतीने टर्न करून घेणार आहे. आणि इलास्टिक आपली 24 कंबर आहे तर इलास्टिक आपण 22 इंचच टाकणार आहे, कारण जितकी कंबर छोटी तितकं आपण इलास्टिकचं मेजरमेंट कमी करणार आहे. अशा प्रकारे आपले इलास्टिक इन्सर्ट करून झालेले आहे आणि फायनल फिनिशिंग या पद्धतीने दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईपवरती रेटिंग द्या. थँक्यू.